नमस्कार मंडळी. देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी या भक्ती जागरामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, भागवत संप्रदायातल्या संतांचा आपल्या वारकरी संप्रदायांवर खूप उपकार आहेत. त्यांनी आजपर्यंत केलेल्या उपदेशांमुळे आपल्याला जीवनाचा खरा अर्थ कळतो. अशाच संतांच्या गाथा आज आपण आपल्या कीर्तनातून ऐकणार आहोत. आजचे कीर्तनकार आहेत हरिभक्त परायण सोपान महाराज सोनावणे. राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि. नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी, नमो राष्ट्रभूमी जिच्या कामी मी येवो, जिजो देह माझा विठ्ठला प्रार्थितो मी. हरी हरी राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. माझा निरंतर जागविते, माझा निरंतर जागविते, माझा निरंतर जागविते. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. ठेवी तो हा पायी जीव थोडा, ठेवितो हा पायी जीव थोडा, ठेवितो हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश. सहज बोलणे हित उपदेश. करुणी सायास शिकविते, करुणी सायास शिकविते, करुणी सायास शिकविते. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. ठेवी तो हा पायी जीव थोडा, ठेवितो हा पायी जीव थोडा, ठेवितो हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेनु येचे चित्ती, तुका म्हणे वत्स धेनुयेच्या चित्ती, तुका म्हणे वत्स धेनु येचे चित्ती. तुका म्हणे वत्स धेनुयेच्या चित्ती. पैसे मज येते सांभाळीत, कैसे मज येते सांभाळीत, कैसे मज येते सांभाळीत. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, काय द्यावे त्यासी व्हावे काय उतराई. द्यावे त्यासी व्हावे उतराई. ठेवी तो हा पायी जीव थोडा, ठेवितो हा पायी जीव थोडा, ठेवितो हा पायी जीव थोडा. ठोकबार माई. ओंकार कुमार. जय
भजन करा टाळी वाजवा भजन करा भजन करा बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेवा पंढरीनाथ भगवान की संत निवृत्तीनाथ महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की आदि शक्ती मुक्ताबाई की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की बोलो रे भाई सब संतन की अपने अपने माता पिता की भला, काय सांगू आता संतांचे उपकार माझ निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनुयेचे चित्ती तुका म्हणे वत्स धेनुयेचे चित्ती तैसे मज येते सांभाळीत काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवे तो हा पायी जीव थोडा विठाला विठाला नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझ्या रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांचा कृपादान कथेचा विस्तारो त्यांचा कृपादान कथेचा विस्तारू त्यांचा कृपादान कथेचा विसारो त्यांचा कृपादान कथेचा विसारो बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता विवेकाने जाने समाजा सुगटी तटी कविले
महासिद्धांताचे गूढ रसिकत्व उकलिले ललित रसे तरु भागवत तरु या ज्ञानेशाती विमल मतीने वंदन करू सोनो पंत तथा गुणजनतया मामाचे बोलती नामे शंकर शंकरा शुभकरा निसंगतो संगती पुण्य श्लोकीचा पुण्यनगरीचा मोती खरा शोभतो ऐसा संतवरा शुभ करा दांडे करा वंदितो नावाने तुमच्या भाऊराया जग ओळखते आम्हा कार्य चालू करूनी परंपरा दिली आम्हा पांडुरंगाचे बीज मना मनात कोरले आहे बाबा तुम्ही आमच्या नित्य हृदयात आहे संपादने अनंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं गिरिसा गुरुंतं विठला 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 काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनू येचे चित्ती तैसे मज येती सांभाळीत काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू भगवान पांडुरंग परमात्म्याला आपलं आराध्य दैवत उपासना त्या पांडुरंग परमात्म्याने करून सर्वसामान्य समाजातील सर्वसामान्य लोकांना भगवान परमात्म्याच्या मार्गावर एका मार्गाने प्रवास करून त्या भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचवणारे संत जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकोबराय यांचा चार चरणाचा संतांचं स्वतःवर असलेलं आणि संतांचा समाजावर असलेल्या उपकाराचं प्रतिपादन करणारा अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता घेतला आहे विठ्ठला विठ्ठला हो हो या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय समाजाला उद्बोधन आणि प्रबोधन करत असताना म्हणतात जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की संतांचे माझ्यावर अतोनात उपकार आहेत त्यांच्या उपकारातून मी उतराई होऊ शकत नाही काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती अशा संतांना मी काय दिलं तर त्यांच्या उपकारातून मी उतराई होईल काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा अजून जाता जाता अभंगाच्या तिसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबराय सांगतात की सहज बोलणे हित उपदेश आणि करोनी सायास शिकविती जगद्गुरु तुकोबराय म्हणतात हे संत हे सहज बोलून आम्हाला सांगत होते आणि सहज बोलून जर आम्हाला कळलं नाही तर आम्हाला पुन्हा 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 या संतांनी आमचं मार्गदर्शन केलं सहज बोलणे हित उपदेश आणि करोनी सायास शिकविती जाता जाता शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी अत्यंत सुंदर तुमच्या आमच्या जीवनातील व्यावहारिक दृष्टांत देऊन उदाहरण पटवून दिलेलं आहे जगद्गुरु तुकोबराय सांगतात की तुका म्हणे वत्स धेनू येचे चित्ती जसं गायीच्या अंतकरणामध्ये वासराविषयीची भाव निर्माण होतो जे प्रेम निर्माण होतं त्या पद्धतीने त्या संतांनी आम्हाला सांभाळलं आणि आमचं भरण पोषण केलं आणि आम्हाला परिपूर्ण अवस्थेला प्राप्त केलं अशा संतांचे उपकार माझ्यावर किती आहेत हे मी वाचेने स्पष्ट करू शकत नाही असा या अभंगातील सरळ सरळ अर्थ आहे विठ्ठला विठ्ठला या अभंगाचं उद्बोधन आणि प्रबोधन करत असताना जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला याच्यातून संतांचे उपकाराचं वर्णन विस्तृत करण्याचा प्रयत्न करतायत बघा ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुम्ही आम्ही बसलोय ती महाराष्ट्राची माती अतिशय पवित्र आहे या भारत देशाचा जर तुम्ही आम्ही विचार केला या भारत देशाच्या चारही बाजूला जर तुम्ही आम्ही बघितलं तर या भारत देशामध्ये पवित्र तीर्थ आहेत पवित्र क्षेत्र आहेत पवित्र नद्या आहेत पवित्र देवस्थान आहेत 4 धाम सप्तपुर्या 12 ज्योतिर्लिंग आहेत या देशामध्ये गड तट किल्ले आहेत या सर्वांचं ह्याच्याने खचखचून आपला हा भारत देश भरलेला आहे हे इतकं साम्राज्य आपल्या भारत देशामध्ये असताना आजही तुमच्या आमच्या ज्या भारत देशामध्ये तुम्ही आम्ही वावरतोय ज्या देशामध्ये तुम्ही आम्ही राहतोय त्या देशाची मान आजही उंच ताट मानेने भारताच्या पलीकडे असलेल्या सर्व देशांना आज आपण उंच मानेने त्यांच्याकडे बघत आहोत कारण आपण ज्या भारतात राहतोय तो भारत आपला पवित्र आहे पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते जेथे हरीचे दास जन्म घेते पवित्र ते कुळ पावन तो देश
पावन तो देश आणि तेथे हरीचे दास जन्म घेते. आणि अजून सांगून जाऊ, ऐका मायबाप, ज्या भारत देशामध्ये राहतोय, ज्या भारत देश या सर्व तीर्थक्षेत्रांनी खचखचून भरलाय, या भारत देशाची भारतीय संस्कृती आणि या भारत देशातला अध्यात्म आमच्या साधू संतांनी, सांगू तुम्हाला, जाता जाता सांगून जाईल, भारतीय संस्कृती जतन करण्यामध्ये संत महंत आचार्य महामंडलेश्वर जगद्गुरूपर्यंत, त्याच्यानंतर शूरवीर समाज सुधारक यांनी आपलं संपूर्ण जीवन समाजासाठी, ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुम्ही आम्ही बसलोय त्या महाराष्ट्राच्या मातीसाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित करून टाकलंय. हा सुद्धा या भारत देशातील असलेल्या सर्व शूरवीरांचा, साधू संतांचा, समाज सुधारकांचा तुमच्या आमच्यावर असलेला एक प्रकारचा उपकार आहे. विठ्ठला विठ्ठला हो हो, काही बुद्धिवादी जगद्गुरू तुकोबारायांकडे आले आणि जगद्गुरू तुकोबारायांना प्रश्न विचारतायत की काहो जगद्गुरू तुकोबाराय, तुम्ही म्हणतात की काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. तुमच्यावर नेमकं कोणत्या संतांचे उपकार आहेत आणि या भारतासाठी, या देशासाठी, या देशातील सर्वसामान्य माणसांसाठी अशा काही संतांची यादी तुमच्याकडे असेल, त्यातल्या एक दोन संतांचं उदाहरण तुम्ही मला द्याल का तुकोबाराय? तुकोबाराय सांगताना हो नक्कीच देईल, कारण मी त्याच्यासाठीच आलो आहे. जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात की संतांनी माझ्यावर उपकार केलेत. या भारतीय संस्कृतीमध्ये जतन करत असताना अनेक संत मंडळ होऊन गेलेत, पण ही सर्व संत मंडळी होऊन जात असताना जगद्गुरू तुकोबाराय जेव्हा पाठीमागे वळून बघतायत तर जगद्गुरू तुकोबारायांना त्यांच्या डोळ्यापुढे समोर दिसतायत ते माऊली ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायांचं जीवनचरित्र तुम्ही आम्ही डोळ्यापुढे आणा. काय परिस्थिती होती महाराज ज्ञानोबारायांची. मग जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात ज्ञानोबारायांचे माझ्यावर उपकार आहेत. ज्ञानोबारायांचे काय उपकार आहेत सांगतो तुम्हाला. ज्ञानोबारायांची गुरुपरंपरा जर बघितली तर ज्ञानोबारायांचे श्री गुरु कोण हो? श्री संत निवृत्तीनाथ महाराज. बघा कोण होते निवृत्तीनाथ महाराज. अरे पैठणकरांनी न्याय दिला, आपल्या आईवडिलांनी देहांत प्रायचित्त घेतलं, या समाजाने आपल्याला अतोनात त्रास दिला, भगवान परमात्म्याची आपल्यावर कृपा व्हावी हे अंतकरणामध्ये भाव प्रगट केले आणि ही चारही भावंड नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये गेलेत आणि त्र्यंबकेश्वरमध्ये ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा मारतायत आणि प्रदक्षिणा मारत असताना कुठून तरी वाऱ्याच्या वेगाने आवाज आला, वाघ आला, पळा पळा. ही बातमी कानावर आली आणि ही बातमी कानावर आल्यानंतर संपूर्ण कुटुंब सैरावैर झालं. विठ्ठलपंत रुक्मिणी माता एका बाजूला चालल्या गेल्या, निवृत्तीनाथ दादा एका बाजूला रस्ता चुकले गेले, सोपान काका मुक्ताबाई एका बाजूला रस्ता चुकले गेले. पण हे सगळे रस्ता चुकत असताना निवृत्तीनाथ दादा ज्या मार्गाने प्रवास करतायत त्या मार्गाने त्यांच्या परिवाराशी त्यांची ताटातूट झाली आणि ताटातूट झाल्यानंतर परत कुठून तरी वाऱ्याच्या वेगाने आवाज आला, वाघ आला, पळा पळा. ही बातमी पुन्हा कानावर आली. पुन्हा निवृत्तीनाथ दादांनी वरती पाहावं आणि दिसेल त्या मार्गाने प्रवास करावा आणि ज्या मार्गाने पळत गेले त्या ब्रह्मगिरीच्या गुहेमध्ये, अशा गुहेमध्ये गेले ज्या गुहेमध्ये नवनाथांपैकी एक नाथ त्या गुहेमध्ये समाधीस्थ होते, समाधीला बसलेले होते. कोण होते होते नाथ? कोण होते सांगा सांगा? अहो गहिनीनाथ होते तिथे, गहिनीनाथ. आणि निवृत्तीनाथ दादा त्या गुहेमध्ये शिरले. त्या गुहेमध्ये शिरल्यानंतर गहिनीनाथ समाधीस्थ अवस्थेला प्राप्त झालेले आहेत आणि त्यांची समाधी उत्थान पावावी आणि माझ्या निवृत्तीनाथ दादांनी त्या गुहेमध्ये शिरावं. काय नियतीचा संकेत असेल याच्या पाठीमागे माहीत नाही. याच्या पाठीमागे महाराष्ट्राचं काहीतरी कल्याण होणार होतं हे नेमकं अधोरेखित झालेलं होतं आणि निवृत्तीनाथ दादा त्या गुहेमध्ये शिरले. यांची समाधी उत्थान पावली. निवृत्तीनाथ आत गेले. दोघांची नजरानजर एकत्र झाली आणि ये हृदयीचे ते हृदयी अंतकरणामध्ये भाव प्रगट झाले. गहिनीनाथ समाधीतून उत्थान पावले, बाहेर आले. बाहेर आल्यानंतर निवृत्तीनाथांकडे बघितलं आणि निवृत्तीनाथांकडे बघितल्यानंतर अंतकरणामध्ये इच्छा निर्माण झाली आणि भाव प्रगट झाले की हे पोर जगाचं कल्याणासाठी योग्य मार्गाने प्रवास करत करत माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि हे माझ्यापर्यंत पोहोचलं आहे. गहिनीनाथांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि समाधीस्थ केलं. समाधीस्थ केल्यानंतर निवृत्तीनाथांना त्या ठिकाणी समाधी लागली. ऐका मंडळी, अतिशय गोड प्रसंग आहे. इतका गोड प्रसंग आहे, या महाराष्ट्राच्या मातीला ज्ञानोबा जे मिळाले असतील ते ज्ञानोबा मिळाले आहेत ते फक्त माझ्या निवृत्तीनाथ दादांमुळे मिळाले आहेत. ऐका दादा, त्या निवृत्तीनाथ दादांचे सुद्धा तुमच्या आमच्यावर उपकार आहेत. निवृत्तीनाथ दादा समाधीमध्ये परिपूर्ण अवस्थेला प्राप्त झाले आणि ऐका पुढे सांगतो मी, खूप गोड प्रसंग आहे. एकदा भजन करा. विठ्ठला विठ्ठला निवृत्तीनाथ दादा समाधीतून परिपूर्ण अवस्थेला प्राप्त झाले आणि परिपूर्ण अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर निवृत्तीनाथ दादा परत माघारी आल्यानंतर माझ्या निवृत्तीनाथ दादांनी महाराष्ट्राच्या द्वारामध्ये सुंदर लावलेलं रोपटं म्हणजे माझे माऊली ज्ञानोबा आहे. ऐका, महाराष्ट्राच्या द्वारामध्ये सुंदर लावलेलं रोपटं म्हणजे माझे माऊली ज्ञानोबा आहे. अरे हे निवृत्तीनाथ दादांचे तुमच्या आमच्यावर असलेले हे उपकारच आहेत. कारण निवृत्तीनाथ दादांनी तुमच्या आमच्या साठी या महाराष्ट्राच्या दारामध्ये जे सुंदर रोपटं लावलं ते ज्ञानोबा आहे. कोण ज्ञानोबा आहे?
सांगतो ऐका. व्यक्ती, शक्ती, युक्ती, संपत्ती, नीती, विरक्ती, अनुभूती आणि भक्ती या 8 गोष्टी ज्या माऊली ज्ञानोबारायांकडे होत्या, ते माऊली म्हणजे माझी माऊली ज्ञानोबाराय. विठ्ठल विठ्ठल त्या ज्ञानोबारायांबद्दल तुम्ही आम्ही जेवढी संकल्पना करू आणि जेवढे शब्द भांडार निर्माण करू ते सगळे त्या ज्ञानोबारायांसाठी शब्द भांडार कमी पडतील. सांगू कोण ज्ञानोबाराय? शब्दप्रभू ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायांच्या बाबतीमध्ये अनेकांचं बोलणं खुंटीत होतं. विठ्ठल अक्षर ब्रह्म व्यक्त ज्ञान अलौकिकता अलौकिक काव्य तत्परता योग्यांची माऊली अलंकापूर निवास. ते माऊली ज्ञानोबाराय. निवृत्तीनाथ दादांनी माऊली ज्ञानोबारायांच्या मस्तकावर हात ठेवला आणि ज्ञानोबारायांना परिपूर्ण अवस्थेला प्राप्त केलं. ऐका ज्ञानोबारायांनी काय केलं सांगतो तुम्हाला जाता जाता. वयाच्या 16व्या वर्षी तुमचे आमचे मुलं काय करतात आणि ज्ञानोबारायांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारख्या महान ग्रंथाची निर्मिती केली. ऐका दादा, खूप चिंतन मांडण्याचा आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे खूप चिंतन मांडू शकतो, पण आपल्याकडे वेळ कमी आहे. आणि हे चिंतन मांडत असताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, ज्ञानोबारायांनी आपलं संपूर्ण जीवन, थोडेच दिवस ज्ञानोबाराय राहिलेत. वयाच्या 22व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. आणि अजून जाता जाता एक आठवलं म्हणून तुम्हाला सांगू जाता जाता 2 गोष्टी या वारकरी संप्रदायामध्ये, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अद्भुत चमत्काराने प्रकर्षित झालेल्या आहेत. एक पहिला की जन्माला येत असताना या ठिकाणी कोणालाही हे जीवन या ठिकाणी ठेवता येत नाही. कोणालाही हे शरीर, कोणालाही जिवंत या मृत्यूलोकामध्ये राहता येत नाही आणि कोणालाही हे शरीर घेऊन वर जाता येत नाही. पण माझ्या वारकरी संप्रदायामध्ये माझ्या 2 संतांनी ही क्रांती केली दादा. ही क्रांती ऐका तुम्ही. माझ्या ज्ञानोबाराय आजही अंतकरणामध्ये जर तुमच्या खरंच भगवान पांडुरंग परमात्म्याविषयी जर भाव प्रगट असेल, त्या भगवान परमात्म्याकडे बघितल्यानंतर जर तुमच्या डोळ्यातून अश्रूचा थेंब उगळत असेल, तर आजही आळंदी क्षेत्रामध्ये तुम्ही जा. माझ्या माऊली ज्ञानोबारायांच्या समाधीला कान लावा आणि त्या समाधीमधून तुम्हाला आजही आवाज बाहेर येईल. ही ख्याती माझ्या ज्ञानोबारायांनी केली आणि ती फक्त महाराष्ट्राच्या मातीतच घडली. हा ज्ञानोबारायांचा सगळ्यात मोठा उपकार आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. जांभळी खोकला इतकाची वेळ वाया गेला. बाकी इतर संपूर्ण जीवन जगद्गुरु तुकोबरायांचं भगवान पांडुरंग परमात्म्याच्या संपूर्ण नामस्मरणामध्ये गेलं. गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे, किंवा झाली मज माझी अनावरी वाचा छंद या नामाचा घेतलासे. माझ्या अंतकरणामध्ये फक्त भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन होतं. त्या नामचिंतनाचा परिणाम जगद्गुरु तुकोबरायांच्या मुखातून सहज अभंग निर्माण झालेत आणि आज तुमच्या आमच्यामध्ये पंचम वेद म्हणून अभंगाची गाथा जगद्गुरु तुमच्या आमच्या हातात ठेवले आणि आपल्यातून प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले, सहदेव घेऊनी तुकोबा निजधामा गेले, निळा म्हणे तो शेविले, जय देव स्वामी तुकया दातारा. विठ्ठला विठ्ठला. हो, अशा जगद्गुरु तुकोबरायांनी समाजाला सहज सांगण्याचा प्रयत्न केला, पण समाजाने ऐकलं नाही. समाजाला सहज सांगण्याचा प्रयत्न केला, पण समाजाने ऐकलं नाही. शेवटी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, स्वतः जगद्गुरु तुकोबराय सुद्धा समाजाने सहज सांगितलं तर ऐकलं नाही, पण पुन्हा 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 तेच 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 समाजाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. आणि समाजाला पटवून देण्याचा प्रयत्न केला असताना आणि मग समाजाने जगद्गुरु तुकोबराय अंतकरणामध्ये ठेवलेत. आणि अंतकरणामध्ये ठेवल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, पण केव्हा गेले दिगंबर ईश्वर विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. हे लोक निघून गेलेत आणि मग त्या लोकांविषयी अंतकरणामध्ये प्रेम निर्माण झालं. जगद्गुरु तुकोबरायांनी अभंगाची ग्रंथसंपदा निर्माण करत असताना समाजाला सहज बोलून सांगितलं, समाजाने ऐकलं नाही. पुन्हा पुन्हा तेच तेच. धर्म रक्षावया अवतार घेसी. जो भगवान पांडुरंग परमात्मा धर्माचं रक्षण करण्याकरता आला, त्याच धर्माचं रक्षण करण्याकरता आमच्या साधू संतांनी संपूर्ण जीवन जगासाठी समर्पित करून दिलं. आणि म्हणून पुन्हा पुन्हा समाजाला सांगितलं, तरी नाही समाजाने ऐकलं. आणि मग पुन्हा सायास परत परत तेच सांगितलं. आणि मग हे संत मंडळी निघून गेल्यानंतर मग आज तुम्हाला आम्हाला त्यांची आठवण येते. हेच जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात. सहज बोलणे इथं उपदेश, सहज बोलणे इथं उपदेश, करुणी सायास शिकविते, करुणी सायास शिकविते.
जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात की सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. सरळ सरळ 3 चरणांचा अर्थ मी तुमच्या पुढे मांडला. एकदा त्या भगवान पांडुरंग परमात्माचं एकदा मोठ्या प्रेमाने आपण नामचिंतन करूया आणि मार्गाकडे पुन्हा वळूया. एकदा सर्वांनी हात वरती करा, सर्वांनी हात करा, हात वरती. आणि एकदा त्या भगवान पांडुरंग परमात्माचा आपण नामचिंतन करा. सगळ्यांनी टाळी वाजवा आणि मुखाने बोला. ऐका ऐका, ज्या ठिकाणी तुम्ही आम्ही बसलोय हे पंढरपूरच आहे आणि त्या पंढरपुरामध्ये त्या भगवान श्री विठ्ठल पांडुरंग परमात्माचा जयघोष झाला पाहिजे. हा जयघोष जेव्हा तुमचा इथं होईल तेव्हा तो विठ्ठल भगवान परमात्मा तुम्हाला म्हणेल की या माझ्यावर माझं नामचिंतन करणाऱ्यांना या जगामध्ये संपूर्ण सुख आणि समृद्धी लाभू दे. हे अंतकरणामध्ये भाव प्रगट करा आणि त्या भगवान परमात्माचं नामचिंतन करा. विठोबा करुणी सायास शिकविती. संतांच्या सहज बोलण्यामध्ये जगाचं कल्याण होतं. आणि पुन्हा जाता जाता या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात की त्या संतांचं आणि माझं नातं कसं होतं तुम्ही सांगू? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात संतांचं आणि माझं जे नातं होतं ना, जसं गाईचं आणि वासराचं नातं असतं, जसं गाईचं आणि वासराचं नातं असतं तसं संतांचं आणि माझं नातं होतं. त्या संतांनी मला प्रेमाने मायेने मला सांभाळलं आणि माझं उद्बोधन प्रबोधन करून मला योग्य मार्गाने प्रवास करण्यासाठी एक संधी उपलब्ध करून दिली. आणि म्हणून एक व्यवहारातली दृष्टांत जगद्गुरु तुकोबराय देत आहेत. ते जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकामने वत्स देनु याच्या चित्ती, तुकामने वत्स देनु याच्या चित्ती, तुकामने वत्स देनु याच्या चित्ती, तुकामने वत्स देनु याच्या चित्ती. तैसे माझा येती सांभाळीत, तैसे माझा येती सांभाळीत, काय द्यावे त्यासी वावे पुतराई, काय द्यावे त्यासी वावे पुतराई. तैसे मजा येती सांभाळीत, तैसे मजा येती सांभाळीत, काय द्यावे त्यासी वावे पुतराई, काय द्यावे त्यासी वावे चारही चरणांचा सरळ सरळ अर्थ मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती, तुका म्हणे वत्स धेनू याचे चित्ती, तैसे मज येती सांभाळीत. या चारही चरणांचा अर्थ मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. जे योग्य असेल ते माझ्या माऊली ज्ञानोबा तुकोबरायांचं असेल, वैकुंठवासी भाऊरावजी महाराज रावळगावकर यांचं असेल. आणि ही सगळी परंपरा संप्रदायाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आली आणि वारकरी संप्रदायाचा आणि प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य आमच्यापर्यंत आलं. भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन करा, अंतकरणामध्ये भाव प्रकट करा. झालेला अभंग माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित करतो आणि कार्यक्रमाला पूर्ण विराम देतो. एकदा भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जाता जाता
जाता काही संदेश मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. एक सगळ्यात पहिला माझा संदेश असेल, माझ्या सगळ्या नवतरुण बांधवांना एक विनंती असेल, जे गाडी चालवतात, मग ते तरुण वर्गातले असतील किंवा वयोवृद्ध असतील, जे गाडी चालवतात त्या सगळ्यांना एक मी विनंती करू शकतो की मायबाप हो, वाहन वेगावर नियंत्रण ठेवा. कारण जीवन अनमोल आहे, जीवन अनमोल आहे. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा. या जगामध्ये अनेक प्रकारचे नवीन वेगवेगळ्या प्रकारचे वाहनं या बाजारामध्ये येत असतील, पण वेगवेगळ्या प्रकारचे वाहनं बाजारामध्ये येत असताना त्याचा स्पीड तुमच्या आमच्या हातामध्ये आहे. कंपनी त्याला किती स्पीड देईल आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण तो स्पीड किती वाढवायचा आहे हे तुमच्या आमच्या हातामध्ये आहे. कारण का, तुम्ही जेव्हा गाडीवर घराच्या बाहेर जाता, सगळ्यांना विनंती करून सांगतो, तुमच्या घरामध्ये तुमची आई वाट पाहत असते, तुमच्या घरामध्ये तुमचा मुलगा वाट पाहत असतो, तुमच्या घरामध्ये तुमची पत्नी, तुमच्या घरामध्ये 6 वर्षाची तुमची मुलगी वाट पाहत असते. म्हणून वाहन वेगावर नियंत्रण ठेवा. कारण जीवन अनमोल आहे. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का, दम निकल जाएगा चलते चलते, शमा बुझ जाएगा रोशनी की तरह. माशीला सुद्धा पंख फडफड करायला वेळ लागत नाही, तेवढ्या वेळामध्ये काहीही घडू शकतं. म्हणून एक संदेश, वाहन वेगावर नियंत्रण ठेवा. दुसरा संदेश असा आहे, मुलगी वाचवा, मुलगी शिकवा. मुलगी वाचली पाहिजे, मुलगी शिकली पाहिजे. सांगू तुम्हाला, या महाराष्ट्रामध्ये 2 जिजाऊ आणि एक मुक्ताबाई होत्या. एक जिजाऊ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री. ऐका, बिलोरी ऐश्वर्य साम्राज्य असताना सुद्धा आपलं संपूर्ण ऐश्वर्य पायाखाली तुडून माय भगिनी देवाचं, देशाचं, संतांचं, पवित्र ग्रंथांचं रक्षण करण्याकरता आपला पुत्र छत्रपती या महाराष्ट्राला दान केला. म्हणून जिजाऊ, म्हणून मुलगी वाचवा, म्हणून मुलगी शिकवा. दुसरी जिजाऊ जगद्गुरू तुकोबरायांच्या धर्मपत्नी. अरे, या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सर्वसामान्य समाजाचं उद्बोधन आणि प्रबोधन व्हावं याच्याकरता स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करून आपला पती जगद्गुरू तुकोबराय वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून जगाला दान केला. ही दुसरी जिजाऊ. म्हणून मुलगी वाचवा आणि म्हणून मुलगी शिकवा. ऐका, 7 वर्षाची मुक्ता. अरे, समाजाने त्रास दिल्यामध्ये ताटीमध्ये जाऊन बसलेले ज्ञानोबराय या समाजामध्ये परत यायचं नाही, पण 7 वर्षाची मुक्ता ज्ञानोबरायांकडे गेली आणि ज्ञानोबरायांना सांगितलं, ज्ञानदादा अहो, मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि म्हणून ज्ञानोबराय पाठीमागे आले आणि वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ निर्मित करून वयाच्या 22व्या वर्षी संजीवन समाधी घेतले. ह्या मुक्ताबाईचे आपल्यावर तुमच्या आमच्यावर असलेले उपकार आहेत. म्हणून मुलगी वाचली पाहिजे, मुलगी शिकली पाहिजे. PV सिंधू, अनेक प्रकारचे दिग्गज लोक आहेत की मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, हा माझा संदेश असेल. आणि तिसरा माझा संदेश असेल की रोज सकाळी आणि संध्याकाळी सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून एक विनंती करून जाईल. रोज सकाळी आणि संध्याकाळी घराच्या बाहेर पडताना आणि रात्री झोपताना 2 व्यक्तींची आठवण ठेवा. एक, आज सीमेवर जो जवान, तुम्ही आम्ही घरामध्ये सुखी राहावं, शांत राहावं, आनंदी राहावं, याच्यासाठी आपलं संपूर्ण जीवन त्या सीमेवर अहोरात्र उभं राहून या देशाची, या महाराष्ट्राच्या मातीची, या मातृभूमीचं रक्षण करण्याकरता आपलं संपूर्ण जीवन समर्पित करतो. त्या सैनिकाची आठवण तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये राहिली पाहिजे. आणि दुसरी आठवण म्हणजे माझा बळीराजा, माझा शेतकरी राजा. त्या शेतकऱ्याची आठवण राहिली पाहिजे. ऐका दादा, त्या शेतकऱ्याची नक्की आठवण काढा. जर शेतकऱ्याची आठवण काढली नाही तर काही कालांतराने अशी परिस्थिती येईल, आपल्याला खायला धान्य मिळणार नाही हो, खायला धान्य मिळणार नाही. आणि आज जगामध्ये जर पाहिलं, अनेक शेतकरी पाऊस पडत नाही म्हणून आत्महत्येचा मार्ग अवलंबतात. माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना एक विनंती असेल की दादा, जीवन अनमोल आहे. अहो, तुम्ही गेलात, तुमच्या पाठीमागे तुमचं संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडत आहे. म्हणून माझ्या शेतकरी दादाला एक विनंती आहे, कितीही मोठं संकट आलं तरी तुम्ही अंतःकरणामध्ये वाईट विचार कधीच आणू नका. तेवढ्या काळापुरता त्या भगवान पांडुरंग परमात्माचं अखंड नामचिंतन करा. मी आत्मविश्वासाने या स्टेजवरून सांगून जाईल की जर कठीण परिस्थितीमध्ये जर तो भगवान परमात्म्याचं तुम्ही अखंड नामचिंतन केलं तर तो भगवान परमात्मा तुमचं संकट दूर केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सगळ्या शेतकरी बांधवांना माझी विनंती असेल की आपलं जीवन अनमोल आहे, ते संपू नका. म्हणून ये रे पावसा, ये रे पावसा, शेतकरी राजा वाट पाहतो, शेतकरी राजा वाट पाहतो. विनमुनी सावकार त्यानं पेरलं शिवार, कोठे गुंतला सीमेगा, लई सुटल रे वार, लई सुटल रे वार. का रे गरीबाचा अंत पाहतो,
शेतकरी राजा वाट पाहतो. विनवून सावकार त्यानं पेरलं शिवार. म्हणून माझ्या शेतकरी बांधवांना एकच विनंती करेल की आपलं जीवन अनमोल आहे, ते जीवन संपू नका. माझे शेतकरी दादा असा करू नको विचार. काही विपरीत घडविसी असा करू नको विचार. असा करू नको विचार. जगाचा निर्माता वाट पाहतो. शेतकरी राजा वाट पाहतो. म्हणून शेतकरी बांधवांना ही विनंती असेल आणि म्हणून जाता जाता 4 चरणावर अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो आणि कार्यक्रमाला पूर्ण विराम देतो. जय ज्ञानेश्वर माऊली